या घटनेमध्ये पहा, मुले किती सुंदर आहेत. हा जन्म पुन्हा नाही. पशुपक्षी सुद्धा त्यांचे पोट भरतात, आपण तर मानव आहे. कष्ट करण्याची तयारी पाहिजे, अशक्य काहीच नाही. परंतु या घटनेमध्ये एक एक करून पत्नी आणि 3 मुलांचा गळा घोटला. राक्षसी पतीने काय केलेलं आहे पहा. चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. सराफ व्यापाऱ्याची पत्नी आणि 3 मुलांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली. ही घटना करवा चौथच्या आधीच होणार होती, कारण मागच्या 8 ते 10 वर्षापासून घरात खूपच टेन्शन होतं, असं आरोपी मुकेशने सांगितलेलं आहे. इटावामध्ये लालपुरा भागात राहणाऱ्या सराफ व्यापारी मुकेश वर्माने आपली पत्नी आणि 3 मुलांची हत्या केली. मुकेशने सांगितले की आपण सगळे संपावं अशी माझी इच्छा आहे, असं पत्नीला सांगितलं. तू संपशील तेव्हा आम्हालाही सोबत ने, असं पत्नी म्हणाली. कारण तुझ्या मागे कुटुंबाला बघायला कोणीही नाही. मुलंही एवढी मोठी झाली नाहीत की ते नोकरी करून घर चालवू शकतील, असं उत्तर पत्नीने दिल्याचं मुकेश वर्मा यांनी पोलिसांना सांगितलं. मुलांचे खर्चही खूप जास्त आहेत, त्यामुळे तुला स्वतःला संपवायचं असेल तेव्हा आम्हालाही संपव. एकदा करवा चौथ होऊ दे, त्यानंतर कर. आता तुझं डोकं चालवू नको. यानंतर आम्ही कानपूरला गेलो, परत आल्यानंतर प्लॅन केला. फार त्रास होणार नाही असं कर, असं मला तिने सांगितलं. यानंतर मी झोपेचं औषध दिलं, कारण 2003 साली जेव्हा पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हा तिनेही झोपेची गोळी मागितली होती, अशी धक्कादायक कबुली मुकेश वर्माने दिली. सगळ्यात आधी पत्नीचा मृत्यू झाला, त्यानंतर मुलंही संपली. माझ्यावरून ट्रेनचे 7 डबे गेले, पण मी वाचलो. झोपेची गोळी देऊनही मृत्यू झाला नाही, त्यामुळे दोरीने पहिले बायकोचा गळा घोटला. त्यानंतर मुलांच्या गळ्याला दोरी लावली. तेव्हा त्यांनी काय करताय असं विचारलं. मुलांच्या तोंडावर हात ठेवला आणि मी एकटा जाणार नाही, तुम्हालाही घेऊन जाईल, असं त्यांनी सांगितलेलं आहे, असं मुकेश वर्माने पोलिसांना तपासात सांगितलं.